शासनाला 200 रुपये किलो, 300 रुपये किलो, 500 रुपये किलो घेऊन जाऊन शासन सांभाळावं. शासन ज्या पद्धतीने आणि मला म्हणायचं जे गोरक्षकच्या नावाने जे अननेसेसरी मॉबलिंचिंगचं काम हे करत आहे शासन, त्याला प्रोटेक्शन देऊन हे खूप चुकीचं आहे. आणि ह्यासाठी जे आज सगळे शेतकरी आणि सगळे जे कारोबारी रस्त्यावर उतरले आहेत, ह्यापेक्षा शासनाला आता तर कळलं पाहिजे की आता काय कळलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं गोशाळेतून जानवर दुसऱ्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने विकले जातात ते सुद्धा विचार केला पाहिजे. आणि शासनाला मला एक सांगायचं, 2014ला भारत हे 9 नंबरला होतं बीफ एक्सपोर्टमध्ये. आजच्या कंडिशनला 2 नंबरला आहे. म्हणजे कुठं बीफ एक्सपोर्टमध्ये तुम्हाला पश्चिम बंगाल पाहिजे, कशाला पाहिजे, बीफ एक्सपोर्ट पाहिजे, तुम्हाला गुजरात पाहिजे, कच्छमध्ये मला माहिती मिळाली की 15 गोशाळा आहेत बॉर्डरला समुद्राच्या किनारे, जेणेकरून की एक्सपोर्ट करतात, तिथून जनावर पाठवतात आणि एक्सपोर्ट करतात. म्हणजे अमेरिकेला जातात, ते इस्रायलला जातात आणि ते बिझनेस करू शकतात. पण इथले शेतकरी आणि इथले पोलीस समाज बिझनेस का करू शकत नाही हे कळलं पाहिजे. आणि लोकांना आता कळलेलं आहे की हे जे शासन आहे, हे जे केंद्र सरकार असं, राज्य सरकार असं, फक्त जातीमध्ये भांडण लावणे हा एक पर्टिक्युलर विषय. आज तुम्ही बघू शकता इथं सर्व जाती शेतकरी, मी असं नाही की नाही, सगळेच आहेत, सगळे देशवासी आहेत. आणि जे काम शेतकरी करतो आणि जे पोलीस समाज करून संविधानाच्या चौकटीत राहून करतो हे आम्हाला सांगायचं आहे या माध्यमातून. आणि नक्कीच या मोर्चाला यश येईल. शासनाला अक्कल इथं ठीक आहे, नाही तर आम्ही अजून रस्ता करू.